नमस्कार, सुस्वागत, वेलकम. कशा सगळे बरे? चला मी आधी स्वाद घेतला बघा. ताईला मॅसेज मसाला द्यायचा आहे ना, तर त्या द्यायला सगळं आली बघा. आता थांबते ते याच्यात ताई. मी आली बघा ज्या ताईला भेटायला पुण्यावर. त्यांनी माल अजून घेतला. पहिला माल किती घेतला होता तुम्ही? 40 किलो घेतला. कसा होता आपला माल? एकदम झकास. आता 20 किलो घेतलाय मसाला, 5 किलो सांडगं. आणि मी त्यांना 1000 रुपयाने तुम्ही 1200 रुपये ह्यांच्याकडून घ्यायचा. काय ह्यांचं पण आहे ना, एक नंबर टाकते मी माझ्या साईटला. जास्त पण फोन करू नका, बुकिंग करत जावा आहे ना. या मसाला दाखवा. चला आता एक जणांनी फोन केला आम्हाला, लय अर्जंट बोलतात, नाही आम्ही गाडी बुक करून देतो, तुम्ही या आमच्या घरी, तुम्ही या आमच्या घरी. कसं आहे, मला तर तसं कोणाच्या घरी जायचं नव्हतं, पण ते त्याच्याशी फसवणारी नाही म्हणून मी त्याकडे चालली आता. आणि किती केलं तर ती माझी गाववाली आहे का नाही. मग आणि हे पण माझी गाववाली आहे. तर ह्यांनी माझ्याकडून पहिला पण मसाला घेतला होता. मसाला कसा आहे आपला? मसाला चांगला आहे एकदम. मसाल्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. म्हणून ते लोक घेतात माझ्याकडून मसाला. आता ज्या ताईला मी आता उधार माल देते या, ज्या ताई बोलले की थोडंसं मला पैसा थांब, तर मग ठीक आहे, त्यांचा विश्वास आहे का नाही मावशी? बघा असं नाही की नाही म्हणून बोला. काय जनताला काय बोलायचं असं काय बोलायचं. घ्या तुम्ही पण मसाले, चांगलेच मसाले, एक नंबर मसाला आहे. ज्या जे पुण्यामध्ये आहेत ना त्यांनी ज्या ताई कोणतं घ्या. 60 किलो मसाला विकला आता. हां विकला बघा, त्यांनी विकला. आता 20 किलो घेतला. आणि अजून 8 दिवसानंतर त्यांना 10 किलो अजून देणार. मग ती मागचे पैसे देणार, मग मोठे आता देणार पैसे ती ठेवून देणार. ठीक आहे. चला आमची का गाडी बुकिंग करते माझी मैत्रिणी. बोलवायचं होतं ना. ज्या ताईला सांगितलंय, ज्या ताईन मी आता हे करतोय काय म्हणतात, चाललोय एका ताईच्या घरी. तिने खूप आग्रह केला म्हणून चाललोय. काय केलं का तिने आग्रह? तिने ओला पण बुक करून दिली. लोक आम्हाला घरी बोलवतात, आम्ही कुणाच्या घरी जात नाही बाबा. बरोबर आहे का नाही? अजिबात नाही. आम्हाला लोक गाड्या बुकिंग करून पाठवून देतात. फेमस आहेत आम्ही फेमस व्यक्तीला बोलवतो, कुणाला पण बोलू नाही शकत, माहित आहे का? चला आता ती बाई कोण आहे ते तुम्ही बघा. मला माहिती हा ती किती केलं तर माझी गाववाली आहे माहिती आहे. आणि आम्ही सगळे एक जीवाचे. हा आणि पहिली गोष्ट ज्या ताईचं तर माझं कधीच नाही वाकलं, कधीच नाही. आणि खोटं नाही बोलत. ज्या ताईंनी मला कलरला सुद्धा पैसे दिले होते. किती दिलं होतं बाई तू? 5,000 रुपये दिलं. तुमचं दिलं का नाही माघारी? हां मग त्यांनी माल पण घेतात, त्या माझ्याकडून माल बी घेतात. आता त्यांना माल न उधार दिलाय का उधार तुम्हाला? बघा आता त्यांना मी स्वतःहून त्यांना माल उधार दिला. जाऊन द्या, कारण त्या माझ्या बोलशा करतात, मी पण त्यांना बोलशा करतात. आम्हाला गरज नाही कुणा खोटं बोलायचे आणि कुणा फसवायची पण, कारण वरचा परमिशन बघतो आहे ना बाई. पेक्षा बिझनेस करू मोठा. हां मग कारण माणसं आम्ही कुणाला फसवणार नाही. लोकांची गैरसमज झाली. एक मिनिट. आम्ही ओलोमध्ये आम्ही बसलो, उबरमध्ये बसलो. उबरवाल्याला आम्ही OTP दिलाच नाही आणि चाललंय आमचं भाषण. तो म्हणत नाही OTP द्या, OTP द्या. काय करायचं, आपलं पोट आहे त्याच्यावर. मग काय मग काय आता बघा चालली तिच्या घरी. पण मला जायचंय परत मुंबई गावाला, तर मला मसाला बनवायचा. त्यांना घरी चाला म्हणते तरी आहे ना, घरी जेवण बनवलंय मी. त्यांना मी काय बोललं, आता मी जाते, नंतर अजून पुढच्या हप्त्यात येते, म्हणजे हे पैसे देते आणि तो माल मग मला उधार होणार अजून. चला आज हे असं चालतं ना हो. शेवटी जे बिझनेस करता असेल तर एकामेकाला भरोसा करणं गरजेचं आहे, माहीत आहे का? मग तेव्हा मग ज्या ताई न्यायला नाही ना, मी स्वतःहून जाणार. एकाला सपोर्ट करायचा, दुसऱ्या वेळेस त्या घरी येणार घेऊन. हो मग आम्ही घरी येणार, प्रॉमिस येणार आहे ना. ठीक आहे चला भावांनो, आता ती बाई कोण आहे तिच्या संग बोलू आपण. बघा आम्ही ज्या उबरमध्ये बसलो. हा उबरवाला बरोबर हाय बोल हाय. तर त्याची मेहुणी सुद्धा माझी फॅन आहे का. व्हिडिओ कॉलिंग लावला, त्याचा मी व्हिडिओ कॉल लावला. किती लोक हाय ते बघा बघतात बघा हो का. म्हणजे आम्ही किती फेमस आहे बघा. एक मिनिट चला, एक मिनिट बघा. बिचारीच्या मेहुणीने सुद्धा मला फोन लावला, व्हिडिओ कॉलिंग मित्रांनी लावला. लावल्यावर जिंदगीमध्ये काय गेलं की गेलं आहे ना. मग आम्ही कधी भाव खात नाही. माणसं कमवायचे. हां मग आता एवढं मला बरं नाही तर सुद्धा मी आली पुण्याला. जाऊन दे फिरून येते म्हणलं, एन्जॉय करते म्हणलं. घरी चाला म्हणते तरी आहे ना घरी. बघा आता आम्ही दुसरीकडे चाललोय. हां एका दुसऱ्या ताईने बोलत एका चाललो आहे. तिने खूप आग्रह केला आहे, चल मला जाऊन दे म्हणलं. लय पण आपण हे नाही करायचं आहे का नाही, बरोबर आहे का नाही. पुढच्या हप्त्यात ह्यांच्याकडे जाणार आहे एकदा. चल बघा आलो आम्ही आता इथं आलो. हां काय बघा आता हे मला
मेसेज केला, हिने मला बोलली कोण या आहे? या या कोण? बसा आमच्या बोकांडी, आलो हिच्या बोकांडी बसायला. हा कोण आहे? मी तिने मला सकाळी फोन केला, कोण आहे? तुझा बाप युट्यूब. अरे कधी कुणाशी नातं तोडायचं नसतं, नातं आमचं जोडायचं भांडण असतं. बिना या काय हो, नव्हतं. सुरेखा मावशी, ही आमची सुरेखा मावशी. ये बा. जया मावशी. हम जया. साथ साथ हे. अहो का माणूस मेल्यावर काय घेऊन जात नाही, चांगल्या आठवणी आणि खराब हा. आठवणी. नाव काय करून जातो आपण की ही चांगली होती आणि ही खराब. हा, बस. पहिली गोष्ट मी अजून आम्ही एक केलं. सगळे एक आहेत. हम वाद नाही घालायचा कधी कोणासोबत. बघा कधी आज ह्यांना बोलताना मला असा अभिमान वाटतो की याच्याबद्दल मी काही बोलले असतं, बोलता आलं आणि असतं का? खोटं नाही बोलते, तोंडी ऐका. हा. मी स्वर्गातला आली, तिला मी तिचा फोन सकाळी झालता माझ्या संग, पण तिला मी एक सांगितलं नाही तिने मला. जरा पण मी मी कळवलं तिचा नाही. व्हिडिओ बघितला 12 वाजता, ते पण तोपर्यंत ती तिथंच होती. मग 12 वाजता मी तिला कॉल ह्यांची केला, 1 तास वाट बघत बघितली. होतं, पण तिने फोन नाही केला कोणाला. अजिबात मी कोणाला आणि फोन मग बिन मी नाही केला, बघितलं, काहीच अरे ही सकाळी आली, म्हणजे आता असंच स्वारगेटला फोन केला तर ती म्हणली हाय नाही आली म्हणली मी आधी. आधी हा. आणि मग म्हणली का ग मला नाही यायचं तुझ्या घरी म्हणली. म्हणलं या असं नका करू, बरं नाही तुमच्या जीवाला आता घसा बसलाय, ताप आलाय. म्हणलं या तुम्ही या, माझं नका. रिक्षा बुक केली, आल्या बरोबर. हा, आणि तिला सुरे- खायचं तिने जिरून हा. घेतली, तिने रिक्षा बुक केली. मी आणि सुरेखा मावशी आल्या माझ्या घरी. अगं, सुरेखा जया- मावशी, जया- सॉरी जया मावशी आल्या. जया मावशी, जया जया मावशी पण माझ्या घरी. जयाताई जयाताई पण चेहरा- यंगेस्ट मुलगी आहे ही. हा, जयाताई आमची. जयाताई किती मसाला घेतलाय? आज मी घेतला 20 किलो. मी जयाताईला म्हणलं आता जयाताईला का मागे फोन केला, म्हणलं मसाला विकतो का एवढा घेऊन? पहिला अगं, 35 किलो घेतलेला, म्हणली 40 मसाला किलो, लगेच 40. विकतो म्हणली, माझा तिच्या जवळचा मसाला तेवढा चांगला आहे. मग मी म्हणलं फीडबॅक ओरिजिनल दिला आहे तिची, माझी आणि बोलणं आता नसताना. त्यांना मी उधार दिलाय माल, खोटं नाही बोल, त्यांच्या तोंडी ऐका, उधार दिलाय. अजून मी 1 हप्त्यामध्ये येणार आणि 1 हप्त्यानंतर मग त्यांचं ते पैसे घेणार आणि मग अजून उधार देणार, बरोबर आहे का? बघा. कारण ह्यांचं आधी अजिबात तिला लेख बोलत तुमची इथं हा, ओळखली बघा ना, चला बाय चला. चार्लीने ओळखलं. बघा प्रतीक्षाने चिकन बनवलं, पण जया खात नाही. कवा सांगितलं माहिती आहे का, जेवायचं आहे मला, जेवाय बसवाय म्हणून ते ताट वाजलंय त्यांना आणि म्हणतात की मी चिकन खात नाही. काय करावं बायाला. मध्ये परत भाजी बनवायला लागली एकदम. जलमताच कधी खाल्लं नाही. बघा चिकन बघा, जया आता चालली आपलं मस्तपैकी खालं पिलं, चालली 20 किलो मसाला मोजून दिला का नाही मसाला. हा, दिला. बघा हे बघा आमची, मोजून दिला. हे बघा मोजून दिला, हे काय हिला ओळखतं का हिला? मला कोण ओळखत नाही बाई, गरीबाला कोण ओळखते? ह्या बाबाला ओळखते का कोणी? हे बाबाला तर कोणीच नाही ओळखत. हे बाबा तर आगा बोकाचा आहे. चला आम्ही चाललो खाली जयाताईला सोडायला. जयाची आली आहे, जयाताईची थांबे थांबे. आमची जयाताई चालली बघा, चालली. बाय. त्यांनी आलत्या मसाला घ्यायला, त्यांना गाडी बुक बिक करून दिली, चालल्या एकदम बिचारा. आता पुढच्या हप्त्यामध्ये जयाताईच्या घरी येणार आहे मी, जयाताईच्या हा, घरी. या, हा या. एन्जॉय करणं मस्त पुढच्या राहणार आहे. महिन्यामध्ये हे सगळे आमच्या घरी येणार आहेत. प्रतीक्षा हा. पण येणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये हिच्या घरची पूजा आहे, ज्याला कुणाला पूजाला. मसाला घ्यायचा असेल हिच्या पूजाला बारामतीला या, या. म्हणजे मला माझा बी बिझनेस होईल, आहे का नाही? हा, बरोबर. ह्यांचं पण घ्या, कुरवडं पापड लोणचं पापड काय असेल ते घ्या. ते म्हणतात ना आता बोलल्याचं पण जाऊ द्या. मी फोटो पाठवते, तुम्ही तुमच्या ह्याच्यावर टाका. हा चालेल, घ्या रे घ्या, सगळ्यांनी घ्या. ठीक आहे चला चला तुमच्या ह्याच्यावर पण टाका. हो हो दाखव. चला बाय बाय जयाताई. जयाताई चालली जीसीच्या गाडीमध्ये बसून. चालले मी. बाय. चालली जयाताई, बाय. ओय सांभाळून घेऊन जावा दादा, सांभाळून घेऊन जावा, माझी आई आहे. काय काय नाव आहे तुमचं, काय नाव आहे? गोपाल बांगर. अच्छा गोपाल दादा आहे बघा आपला, ठीक आहे. दादा सांभाळून घेऊन जा, एसी चालू करा, गरम आहे, ठीक आहे. चला 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 बाबा. फॉलो करा. चला आता मी जयाताईला पोचवलं, जसं आराम केला, आता निघायची घाई होती, जायचं होतं. पण कसं आहे, तिने मला जाऊन देणं, ते म्हणते राहा सगळे लोक घरातले राहायला बोलतात, दुसरा आजच्या दुसरा सकाळ जा उद्या जा. पण कसं आहे, मला पण जायचं आहे, मला पण मसाला बनवायचा आहे, मला पण खूप काम आहे सध्याला. पण तर मी विचार केला की नाही जाते म्हणून, कारण जयाताई आता गेली. जयाताई मला घेऊन चालते त्यांच्या घरी, पण त्यांना म्हटलं मला पुढच्या हप्त्यात अजून यायचं आहे पुण्याला, तेव्हा त्यांना मसाला अजून द्यायचा आहे माझ्या अजून ऑर्डर आहे पुण्यामधली पण. तर म्हणलं चला तेव्हा येईन म्हणलं तुमच्याकडे. म्हणलं आता थोडंसं ऊन उतरलं की निघते म्हणलं, पण तब्येत बरोबर नसल्यामुळे आणि त्याच्यामुळे मला आहे ना कणकणी पण आहे, त्यापेक्षा म्हणलं चला आजच्या दिवस राहते, सकाळ जाते म्हणलं. तर भावानं बहिणीनं खूप चांगलं वाटतं, पुणं खूप भारी आहे बघायला गेलं तर. आता मी आजच्या दिवस थांबते आणि उद्या भेटूया. सकाळचा प्रवास करताना व्हिडिओ टाकीन, तुम्ही पण बघा, मी पण तुम्हाला बोलते काय बोलायचं ते. तुम्ही म्हणता हिच्याकडे तू का आली प्रतिष्ठाकडे गाडी, कारण मी स्वतः मी कधी खोटं नाही बोलणार. मी स्वर्गातला आलती, आधी सकाळचा आमचा कॉल झाला होता की म्हणजे ती येणार होती तिच्या बारामतीला, तिचं म्हणजे ही करायला, तिचं घर बघायला. तर तिला म्हटलं की अगं तू पुण्याला जायची तर माझं पार्सल आहे पुण्यापर्यंत, घेऊन जाशील का? तर ती म्हणजे हो घेऊन जाते.
मग मी तिला म्हटलं की ठीक आहे. मग ती काय बोलली की माझं आता पुण्याला गावाला यायचं कॅन्सल झालं, मी नाही येऊ शकत अशी बोलली. मग ठीक आहे चालते. मग मला बरं नसताना मग मी काय केलं, घरातनं मी स्वर्गेतला आली म्हणजे निघाली. मग तितक्यात निम्या मला फोन आला तिचा की तुमचा फोन आलता का म्हणून सकाळी म्हणून. तर म्हणलं हो आलता. तर म्हणलं कुठे आहे तुम्ही. तर म्हणलं मी घरीच आहे असं मी मी तिला सांगितलंच नाही की मी पुण्यात आली म्हणून. तर मग मी पुण्यात आली म्हणून सांगितलंच नाही तिला. मग नंतर मग मी काय केलं, स्वर्गेतला पोचल्यानंतर मग मी तिचा मला कॉल आला. माझा एक व्हिडिओ गेला होता ना, यूट्यूबला व्हिडिओ गेला माझा. यूट्यूबला व्हिडिओ गेल्यानंतर मग तिने मला लगेच फोन केला. तिने बघितलं की ताई तुम्ही कुठं आहे म्हणून. तर तिला म्हणलं अगं मी घरी आहे. म्हणजे नाही तुम्ही खोटं बोलताय म्हणली. तर मग मी लागलं नाही मी स्वर्गेतला आहे. म्हणजे का खोटं बोलताय म्हणली, या घरी. नको गं म्हणलं मला घरी जायचं परत जायचं असं तसं म्हणलं, मी ज्या त्याची वाट बघते म्हणलं. तर म्हणजे नाही तुम्ही या लागली करायला म्हणली, तुमचं पाहुणं पण तू बोलतात या म्हणली. तर मी म्हणलं तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही तिला विचारू शकाल लाईव्हवर. मी कधी खोटं नाही बोलणार, मला खोटं बोलायचं मी अजिबात नाही बोलत. जे पण आहे ते खरं बोलते. भलं माझा तुम्हाला माझा राग येईल पण खरं बोलते मी कोणत्याही गोष्टी एकदम. पण जाऊ द्या काही हरकत नाही. मग आली त्यांच्याकडे आली. ज्या त्याला म्हणतो चला एवढं सामान घेऊन आम्ही ज्या तिने गाडी बुकिंग केली. गाडी बुकिंग केल्यानंतर मला घरी बोलवलं. घरी आलो, जेवण घेऊन तिने केलं. जयाताई चिकन खात नव्हती मग तिला परत व्हेज केलं. बिवलो तसं आराम केला. मग जयाताई गेली. मग मी पण म्हणलं असेल मी पण जाते. तर ती म्हणते राहाच्या दिवस सकाळ लवकर जा असं बोलतो. ते नका जाऊ म्हणजे तुम्हाला बरं पण नाही काहीच नाही, राहाच्या दिवस म्हणजे कुठे दुख करतात जीवाला तुमचं असं बोल. ठीक आहे जाऊन दे, ऐकायला लागतं म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणसान तिचं तुझं भांडण होतं. माझं भांडण तिचं काही नव्हतं एकदम, मीच बोलत नव्हती. तिला पण तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर जाऊन दे, काही गोष्टी असतात आमच्या पर्सनल गोष्टी पण असतात. ते तर सोशल मीडिया आम्हाला सांगायची गरज नाही ना. ती सांगते ना मी सांगते, बरोबर आहे का नाही. चला काही हरकत नाही, जाऊन द्या. काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि पुन्हा भेटूया नवीन छान ब्लॉगमध्ये. ठीक आहे. आणि लवकरच तुम्हाला मी आनंदाची एक बातमी सांगते. ठीक आहे. पण सरप्राईज आहे, नाही सांगणार काही गोष्टी मी आता सध्या शेअर नाही करणार. कारण कसं आहे माहिती आहे का, नजर लागते ना, बोलतात ना, तसं काम आहे. तसं माझी फॅमिली, यूट्यूब फॅमिली मला खरंच, मी खूप लोक आहेत मला खूप जीव लावतात. तर मग आता मी उद्याच्याला जाते. मग तुम्हाला अजून गावाकडचे ब्लॉग दाखवते. पुण्यामध्ये उद्याच्या चालली मच्छाला भेटायला मी. तर मच्छा कसा दिसतो कसा नाही तुम्हाला सगळ्यांना बघायचं आहे ना. तर उद्या मच्छाकडे जाणार आहे मी सकाळ मच्छाकडे अच्छा मी म्हणजे असं फिरायला जाणार आहे तिकडं. तर मी तुम्हाला दाखवते मग मी काय असेल ते तुम्हाला. ठीक आहे. आणि तुम्हाला खूप दिवस झाले माणसांना मला दाखव तुम्ही पण तुमची इच्छा पूर्ण होणार. मग आम्ही खोटा मच्छा कसा दाखवू तुम्हाला. जे पण आहे खरं दाखवणार, मला खोटं बोलायचं नाही. भलं लेट का होईना पण तुम्हाला मी दाखवणार. कुणाला, जे पण XYZ. ओके. नाव घेतलं ना तर तू सावध होईन. ऐक बघा भाऊ डोळ्यातच झालं माझं आहे ना. असं होतं कधी बरं भाऊ काय चुकलं असेल तर माफी असावी. परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्याच्याला मी संध्याकाळ पण टाकेन मच्छाचा व्हिडिओ. ठीक आहे. चला मग बाय. अजून काय विशेष असेल तर सांगा कमेंटमध्ये. आणि प्लीज खूप लोक मला बोलतात ताई लाईव्हवर ये. त्याच्याबद्दल पण मी बोलते. लाईव्हवर यायचं मला काही प्रॉब्लेम नाही. पण कसं आहे माझ्या ह्या घशाला ना जरा लई प्रॉब्लेम झालेला आहे. आणि खूप म्हणजे त्रास होते गळ्याचा. गळा बसतो आणि मी जर बोलायला गेली तर लगेच चांगलं होतं आहे. आणि जर ताण पडला गळ्याला की मग तकलीफ होती आहे. त्याच्यामुळं मी जरा लाईव्हवर यायचं थोडंसं टाळते. आणि हो शक्य तर मी फेसबुक, यूट्यूब हे सगळ्यावर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते मी. जसं मला बरं वाटेल तसं मी लाईव्हवर पण येण्याचा काही प्रयत्न नाही. आणि तसं बघायला काही कंटेंट नसतं लाईव्हवर यायचं म्हणलं ना तर काही ना काही कंटेंट पाहिजे. लोकांची धुनी दूध बसायला मला तर आवडत नाही, बरोबर आहे का नाही. आणि मला कोणाची नाव घेऊन मला काही धुना दूध बसायला आवडत नाही. कारण कसं आहे आपल्यामध्ये कला आहे, आपण स्वतःची कला दाखवतो, बरोबर आहे का नाही. आपण कोणाची धुनी दूध नाही वगैरे जो बी. तर मग मी तुम्हाला माझी तब्येत बरी होईल तर मी तुम्हाला दाखवीन एकदम. ठीक आहे. तर आता सध्याला चाललं आहे माझं कभी खुशी कभी गम. आता मी सकाळच्या निघताना तुम्हाला व्हिडिओ दाखवते एकदम. ठीक आहे. आणि ज्या लोकांना असं वाटत असेल की परत तू प्रत्यक्षांग बोलायला लागली, हे लागली ते लागली, पण खरं बघायला गेलं ना तर माझं आणि तिचं काही भांडण नव्हतं, काहीच नव्हतं. आमचं काय गोष्टीमुळे आमचं खटकलं होतं. बाकी माझं काय आणि खटकलं पण नव्हतं. आणि खटकलं पण असतं ना तरी काय वाटलं नसतं. ती मला कसं आहे माहिती आहे का, ती किती गावाला आहे माझी, आम्ही एका गावाचं आहे, बरोबर आहे का नाही. ती ठीक आहे. चला भावानं काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि काही लोक समजदार आहेत, खूप समजून घेणारे लोक आहेत मला. आणि काही लोक आहेत पण चांगली पण आहेत, वाईट पण आहे. आणि चांगल्याला पण एवढं सांगणं आहे की असं तुमचा सपोर्ट राहून द्या माझ्यावर. आणि बघा काही गोष्टी आहेत ती मी सोशल मीडियावर सांगू नाही शकत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे झाकली मूठ लाखाची असते, खोलली तर सगळी दुनिया ऐकत. म्हणून आपण झाकून ठेवतो. आपल्यामध्ये तसं नाही एकदम खोलून दाखवायचं. आपण झाकून ठेवणारे लोक आहे एकदम. ठीक आहे. आणि खरं बोलतो. ओके. चला बाय. परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.
आणि हां, मी आज एक सांगते, मला लोक स्वतःहून घरी बोलवतात, मी कुणाच्या घरी जात नाही. आता प्रतीक्षाने स्वतःहून तिला कळलं माझा व्हिडिओ आला यूट्यूबला, तर तिने लगेच मला फोन लावला, ताई या ना, ताई या ना. मला नाही ग बाय, मला टाईम नाही. जया ताई पण खूप रिक्वेस्ट केला होता, चल माझ्या घरी म्हणून. नाही बाय, मला नको बाय म्हणलं. तर प्रतीक्षा ऐकायला तयार नव्हती. ती मला ताई मी न्यायला येते, मी हे करते, मी ते करते. खूप तिने आग्रह केला म्हणून मी तिच्या घरी आली. मला हौस नाही कुणाच्याही घरी जायची, कळलं का? आणि दुसरी गोष्ट, मला काही गोष्टी खूप बोलायची, पण मला बोलायचं पण नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, वरचा परमेश्वरच्या लाटीला कधीच आवाज होत नाही, हे लक्षात ठेवायचं. कारण वरचा परमेश्वर प्रभू म्हणजे देव, आपला देव, देवाच्या घरी देर आहे अंधेरा नाही, हे पण लक्षात ठेवायचं काय. आणि तुम्ही कधी पण विचारू शकता तिला. तिने स्वतःहून उबर केला, तिने उबरचे पैसे भरले आणि मला घरी बोलवलं. खायला पिला, जेवायला तिने माझ्यासाठी चिकन बनवलं, खायला पिला घातलं. मला काही प्रॉब्लेम नाही, कळलं. तिने सुद्धा 1 किलो सांडगं घेतल्यात, 1 किलो मसाला घेतला आहे, कोणी प्रतीक्षाने. पण काय मी जेवढा माल आणला आहे तेवढा माल मी जयाला देऊन टाकला. तर तिला आता म्हणलं तू इच्छिन गावाला तर तुला देऊन टाकते म्हणलं, ठीक आहे. कारण मी कधी कुणाच्याही घरी जबरदस्ती जात नाही. जे पण आहे रोग बाय ठोक. पण काय लोक आहेत माझा फायदा घेणारे लोक आहेत. जाऊन द्या, देवाच्या घरी देर आहे अंधेरा नाही. कारण वरचा परमेश्वर सगळं माहिती आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही माझे खरे फॉलोवर असाल ना, तर तुम्ही मला समजून घेऊ शकता. बरोबर आहे का नाही? समजा विषयाला कापी आहे माझ्या बाळांना. बाय, भेटूया लवकरच. आणि हां, हो शक्य तर फेसबुकच्या लाईव्हवर या. मी फेसबुकला सगळी स्टोरी सांगेन तुम्हाला, ठीक आहे. जर तुम्हाला ऐकायचा इंटरेस्ट असेल तर या, फेसबुकला या. आता यूट्यूबला कसं आहे, मी जास्त करून यूट्यूब नाही चालवत. यूट्यूबला जास्त करून मी व्हिडिओ टाकते आणि फेसबुकला लाईव्ह जाते. ज्याला कोणाला माझ्यासंग गप्पा गोष्टी काय प्रश्न विचारायचे असतात त्यांनी फेसबुकला यायचं. स्मिता सातपुते, कमेंट बॉक्सला मी लिंक टाकते, तिथं क्लिक करायचं, डायरेक्ट फेसबुकला यायचं आणि फॉलो करायचं. जे पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, जे पण काही प्रश्न असेल, मला तुम्ही तिथे विचारा. मी तुम्हाला तिथं त्याचं उत्तर देईन मी एकदम, ठीक आहे. कसं जसं आहे तसं, कळलं? तर कळलं. बाय. आता माझी सटकली, आता माझी सटकली. बघा, हे कुत्रा आहे भोगते, हे कुत्रा आहे भोगते. अरे कुत्र्या, तुझी लायकी नको दाखवू दे. तू भोकून काय करणार आहे वाकडं माझं? जा, काय उपटायचं ते उपट. चला भावांनो बहिणींनो, काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये लिहा आणि फेसबुकच्या लाईव्हवर यायचं रोज रात्री 10 वाजता. कमेंट बॉक्सला मी लिंक टाकते, क्लिक करायचं, फेसबुकात यायचं. बाय.